हे बघा 3 रायवळ आंबे मिळालेत. हे लोखंडी तार आहे. हां याला 2 प्लेट लावतात. हां हेला झाडी लावतात. हां म्हणजे आंबे वडल्यानंतर या जाळीत आंबे येतात. करतात. बघ असे घळाच्या साहाय्याने आंबे काढून मग ते ही जी शिकारणी आहे म्हणजे जी फाटी बांधलेली आहे त्यात आंबे ठेवले जातात. प्रत्येकी थराला 16 आंबे बसत आहेत. असे 4 थर बसतात या पेटीमध्ये. म्हणजे जवळजवळ 5.25 डझनची पेटी आहे. आपला हा माल रेडी झालेला आहे डिस्पॅच करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी विजय गुरव चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. तर बरेच दिवसांनी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे कारण की आंबा सीझन असल्यामुळे थोडा टाईम कमी मिळत होता. त्याच्यामुळे आता बागेत आलो आहे. जवळजवळ म्हणजे ऑलमोस्ट 60-70% आपला हापूस आंबा काढून झालेला असेल. गरमी जास्त असल्यामुळे 5-6 दिवसाच्या गॅपने हापूस आंब्याची तोडणी करावी लागते कारण आंबा पटापट तयार होतो. हे बघा 3 रायवळ आंबे मिळालेत. सकाळच्या नाश्त्याची सोय झाली आहे. कैसुले काढूचे रे, कैसुले काढूचे अवधूत आहे क्रेट घेऊन. दादांनी इकडे आंबे काढायला चालू सुद्धा केला नाही. दादा, हे जे आपण आंबे काढतोय म्हणजे जे आपण घळ बोलतो त्याला, त्याच्याबद्दल थोडक्यात जरा माहिती सांग. ही काठी आहे. बेटाची काठी आहे ना, ही काठी आणि हलकी असतं वजनात. हलकी असते वजनाला. हां हे लोखंडी तार आहे. हां याला 2 प्लेट लावतात. हां हेला झाडी लावतात. हां म्हणजे आंबे वडल्यानंतर या जाळीत आंबे येतात. करतात. हा आंबा उडवतोय. याला पण ठेवू. उडव काय उडवतो. बिटका. हो, असे घळाच्या साहाय्याने आंबे काढून मग ते ही जी शिकारणी आहे म्हणजे जी फाटी बांधलेली आहे त्यात आंबे ठेवले जातात. नंतर मग ती शिकारणी रशीच्या साहाय्याने खाली अशी सोडली जाते आणि मग ती शिकारणी खाली करून आंबे ट्रेमध्ये भरले जातात. अवधूत क्रेटमधून आंबे भरून घेऊन चाललाय. रायवळ आंबा आहे, सुंदर, त्याला कलर पण चढलाय आणि धरलाय पण भरपूर. दुपारचे जवळजवळ 12:30-1 वाजलेत आणि मरणाचं ऊन लागतंय, जाम म्हणजे जाम. जिथे आम्ही पेट्या भरतो त्या ठिकाणी आता येऊन पोचलोय आणि सॉर्टिंगचं काम देखील चालू झालंय. इथेच होतं काय, किती वजनाचं काढलेलं आपण? 200 ते 150, 150 ते 200, हां 200 ते 250, हां 250 ते 300 आणि 300च्या वरचो. लाकडी खोक्याला अशी गवताची कवरिंग केली जाते जेणेकरून आंबा सेफ आणि व्यवस्थित पिकावा.
किती 64. प्रत्येकी थराला 16 आंबे बसत आहेत. असे 4 थर बसतात या पेटीमध्ये. म्हणजे जवळजवळ 5.25 डझनची पेटी आहे. दादा इकडे पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये आंबे भरतोय. ही आमच्या राजापूरची कोकणातली हापूस आंब्याची पेटी. हापूस आंब्याची पेटी आहे. ही बघा 5 डझनाची पेटी लावली आहे. आंबा चांगला आहे, पिकणार चांगला आहे. आता मी हा पेपर टाकतोय. तेव्हा मी गवत टाकणार. नंतर मग पॅकिंग करणार. कशासाठी गवत हे पिकण्यासाठी. हे कसं आहे, गवत का टाकतो? गवतामध्ये आंबा व्यवस्थित पिकतो म्हणून. नाही, गाडीमधून नेताना मार लागत नाही. हे बघा, हे पॅकिंग झाली. आता आंबा बांधला. आता तुम्ही उद्या खोलून बोला ते आंबा तयार होणार. टाकशील या मी खोलून बघते. हे नंबर टाका पेटी. हा इथला माझ्या लॉन आहे. किती आहे? खोका पेटीमध्ये जे आंबे भरले आहेत त्याची पॅकिंग इकडे चालू आहे. बॉक्समध्ये आंबे भरून झाल्यानंतर पॅकिंग पट्टी आणि या मशीनच्या सहाय्याने ते बॉक्स पॅक केले जातात. तर मंडळींनो, आपल्या पेट्या भरून झालेल्या आहेत. लोकल ऑर्डर तसेच मार्केटसाठी आपला हा माल रेडी झालेला आहे डिस्पॅच करण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला देखील हापूस आंब्याच्या पेट्या मागवायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट डिटेल देतो आहे. त्या नंबरशी संपर्क साधा आणि हापूस आंब्याच्या पेट्या मागवा. कमीत कमी 4, 5, 6 अशा डझनच्या पेट्या डिलिव्हर केल्या जातील. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.